मित्रांनो, सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाय। तर मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की गेल्या 4 दिवसापासून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या ऑफिससमोर आमरण उपोषण विमुद्दा विकास भाऊ लहाने यांचं समाजाच्या विविध मागण्या घेऊन उपोषणाचा हा दुसरा टप्पा आहे। अगोदरचं उपोषण त्यांनी वंजारी येथे केलं होतं क्रांतीभूमी, आणि त्यांचं उपोषणासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाऊन उपोषणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर भाऊ, गेली 4 दिवसापासून तुम्ही समाजाच्या विविध मागण्या घेऊन इथं समाजासाठी संघर्ष करताय, तर तुम्हाला समाजाचा कितपत आत्तापर्यंत पाठिंबा मिळालेला आहे तुमच्या उपोषणाला? गेल्या 4 दिवसापासून मी इथं उपोषणाला बसलेलो आहे 19 तारखेपासून, आणि खूप मोठ्या प्रमाणात मला समाजाची साथ आहे। विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते येऊन भेट देत आहेत। मी याच्या अगोदर बी वंजार उमरज येथे माझी जन्मभूमी तेथे पण मी उपोषण केलेलं आहे, 12 दिवसाचं उपोषण, आणि गव्हर्नमेंटला मला आश्वासन देऊन माझं उपोषण सोडलं होतं, स्थगित केलं होतं। पण मी आता जोपर्यंत समिती गठन होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषणाचं जे आंदोलन हातात घेतलेलं आहे मी ते सोडणार नाही। आंबेडकरी समाज यांच्या वतीनं आयुष्यमान विकासरावजी लहाने यांनी मागासवर्गीयाच्या अत्यंत चांगल्या मागण्या घेऊन उपोषणाला बसलेले आहेत, आणि त्यांचा आज उपोषणाचा 4था दिवस आहे। खऱ्या अर्थानं शासनानं आतापर्यंत विकासराव लहानेची उपोषणाची दखल घेऊन हे उपोषण सोडवायला पाहिजे होतं, कारण की त्यांच्या ज्या मागण्या आहेत ह्या अत्यंत रास्त आहेत आणि समाज उपयोगी आहेत। आता SC ST वर्गीकरण, क्रिमिनलची अट रद्द करणे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, गायरनधारकांचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न आहेत, चैत्यभूमीचा प्रश्न आहे, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समाज कल्याण विभागाचा निधी जो इतरत्र वळवला जातो तो निधी अशी एक तरतूद केली पाहिजे की ती कोण 4था दिवस आहे, त्यांची प्रकृती खालवत चाललेली आहे। माझी शासनाला विनंती आहे, इथले सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील यांनी त्यांच्या माध्यमातून शासनाला कळवावं आणि लवकरात लवकर विकासराव लहाने यांचं उपोषण सोडवावं ही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी विनंती करतो। आंबेडकरी समाजच्या वतीनं आयुष्यमान विकास लहाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 19 सप्टेंबर 2024 पासून जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे, विकास लहाने यांनी जे उपोषण चालू केलेलं आहे याच्यामध्ये अतिशय मोतीबाग येथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचं बसवण्यात यावं याच्यासाठी फार मोठ्या रास्त मागणी विकास लहाने यांनी केलेली आहे, आणि सर्वच मागण्या विकासजी लहाने यांनी केल्या असल्यामुळं शासनाने ताबडतोब याची दखल घ्यावी आणि विकास लहाने आणि समाजाला न्याय द्यावा एवढीच या प्रसंगी सांगतो। तर मित्रांनो, गेली 4 दिवसापासून विकास भाऊ लहाने इथं समाजाच्या विविध हितकारणी मागण्या घेऊन इथं उपोषण करतायत। विविध पक्षाचे पदाधिकारी इथं येऊन भेट दिलेली आहे, उपोषणाबद्दल जाणून घेतलेलं आहे। तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच विनंती करतो की आंबेडकरी बुद्धिस्ट समाज या उपोषणाला भरभरून आपण सपोर्ट केला पाहिजे, इथं येऊन भेटी दिल्या पाहिजे, उपोषणाबद्दल जाणून घेतलं पाहिजे, अशी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे। विकास भाऊ लहाने हे काही त्यांच्या स्वतःच्या काही मागण्या घेऊन तर बसलेले नाहीत, समाजाच्या हितकारणीच्या मागण्या आहेत। आपल्या समाजावर जो अन्याय अत्याचार होतोय तर ते कुठंतरी रोखलं गेलं पाहिजे अशा मागण्या घेऊन ते इथं बसलेले आहेत। तर माझी सर्व आंबेडकरी समाजाला पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी या उपोषणाला जास्तीत जास्त इथं येऊन भेटी द्या, सपोर्ट करा। जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान।